नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. गेल्या 2-1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गौप्यस्फोट आणि भूकंपांचा इतका अतिरेक झालेला आहे की एवढे भूकंप जपानमध्ये सुद्धा होत नसतील. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक ताजा गौप्यस्फोट केलेला आहे. ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 लोक मला भेटले होते आणि त्यांनी एकूण 288 जागांपैकी 160 जागा जिंकण्याची मला हमी दिली, म्हणजे जुगाड करून जिंकण्याची. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर आम्हाला असं ठामपणे वाटायला लागलेलं आहे की शरद पवारांनी आता फक्त आत्मचरित्रापुरतं मर्यादित राहू नये, त्यांनी आता कादंबरी लेखनाकडे वळावं. एकूणच हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर आम्हाला असं ठामपणे वाटतं आहे की शरद पवारांचा धनंजय झालेला आहे. जुन्या हिंदी सिनेमामध्ये हे सर्रास दाखवलं जायचं की एखाद्या अपघातामध्ये नायकाच्या मेंदूचा फ्यूज उडायचा, त्याची स्मरणशक्ती अचानक गायब व्हायची आणि नंतर दुसऱ्या एखाद्या प्रसंगामध्ये त्याच्या डोक्याला एखादा फटका बसायचा आणि त्याची स्मरणशक्ती पुन्हा यायची. शरद पवारांचं तसंच काहीतरी झालेलं दिसतंय. कारण 2024च्या जून महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरभरून मतदान केलं, त्यांची सत्ता आली. त्याच्यानंतर मार्कडवाडी पॅटर्नची चर्चा झाली. एवढं सगळं घडून गेलं, परंतु शरद पवारांना हे कथानक कधी आठवलं नव्हतं. कोणतं 2 माणसं त्यांना भेटून गेली आणि त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दिली. विधानसभा निवडणुकांनंतर पवारांच्या पक्षाचे एक नेते उत्तम जानकर यांनी मार्कडवाडी पॅटर्न असा मामला उपस्थित केला. मतदानामध्ये काहीतरी झोलझाल झाला आहे अशा प्रकारचे आरोप केले. त्यांनी धरणं धरलं, आंदोलन केलं, उपोषण केलं आणि पवारांनी या आंदोलनाला समर्थन दिलं. जानकरांना भेटायला ते मार्कडवाडीमध्ये गेले सुद्धा होते. अनेक पक्षांचे नेते गेले होते. परंतु याच्या संदर्भात इंडिया टुडेशी बोलताना पवार असं स्पष्टपणे म्हणाले होते की अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत, परंतु याच्या संदर्भात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड प्रशंसा केली की निवडणुकीमध्ये त्यांनी कशाप्रकारे झोकून दिलं होतं. त्यांची वैचारिक निष्ठा आणि कामाच्या प्रतिबद्धता या दोन्ही गोष्टींचं त्यांनी कौतुक केलं आणि कौतुक करून ते थांबले नाहीत. ते पुढे जाऊन म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपल्या पक्षाची बांधणी अशाच प्रकारे केली पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये अशाच प्रकारचं स्पिरिट निर्माण केलं पाहिजे. म्हणजे जे शरद पवार EVMच्या बद्दल बोलताना, मार्कडवाडी पॅटर्नबद्दल बोलताना असं म्हणतात की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत. जे पवार संघाच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं प्रचंड कौतुक करतात, त्याच पवारांना आता एक नवं कथानक आठवलेलं आहे. ते असं म्हणतात की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 2 अज्ञात लोक मला भेटले होते. त्यांनी मला आश्वासन दिलं की 288 पैकी 160 जागा आम्ही तुम्हाला काढून देतो म्हणजे जुगाड करून काढून देतो. आणि हा विषय मी राहुल गांधी यांच्याकडे पण छेडला, परंतु राहुल गांधी मला असं म्हणाले की आपण जनतेमध्ये जाऊ आणि जनता जो काही निर्णय देईल तोच खरा. शरद पवार जे काय म्हणतायत ते ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की शरद पवार हेच कलियुगातले राजा हरिश्चंद्र आहेत आणि राहुल गांधी म्हणजे धर्मराज युधिष्ठिर. जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, भाजपची सत्ता केंद्रात आली, तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी जे काही केलं त्याची गणना काही प्रमाणात देशद्रोह या कॅटेगरीमध्ये होऊ शकते. मणिशंकर अय्यर पाकिस्तानमध्ये गेले होते आणि तिथे जाऊन ते सांगतात मोदींना हटवण्यासाठी आमची मदत करा. म्हणजे त्यांनी थेट पाकिस्तानकडे मागणी केली की तुम्ही आमची मदत करा, देशामध्ये दंगेधोपे घडवा आणि नरेंद्र मोदी यांना पदच्युत करा. राहुल गांधी जेव्हा लंडनमध्ये गेले होते तिथे त्यांनी भाषण केलं की भारतामध्ये लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाहीचे रक्षण करते म्हणवणारे युरोप आणि अमेरिका स्वस्त बसलेले आहेत. म्हणजे राहुल गांधी यांना हे अपेक्षित होतं की युरोप आणि अमेरिकेने भारतामध्ये हस्तक्षेप करावा आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवावं. म्हणजे ते राहुल गांधी ज्यांना भाजप विरोध आणि देशविरोध याच्यातला फरक कळत नाही आहे, ते राहुल गांधी जे देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करत असतात, देशातील सत्ता हटवण्यासाठी विदेशांची मदत मागत असतात. त्यांच्याकडे एक संधी आली, 2 लोक त्यांना म्हणतायत की आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवतो आणि त्यांनी म्हटलं नाही, आपण जनतेकडे जाऊ. म्हणजे जे केंद्रातील सत्ता पालट करण्यासाठी विदेशांकडे भीक मागतात ते अशा लोकांना नाकारतायत, जे त्यांना ऑफर करतायत की आम्ही तुम्हाला सत्ता देतो. शरद पवारांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांचं बोलणं थेट कधीच नसतं, ते गोलमाल बोलतात. म्हणजे अशा प्रकारची विधानं करतात की ज्याच्यातून अनेक प्रकारचे अर्थ काढता येतील, असाही अर्थ काढता येईल आणि तसाही अर्थ काढता येईल. राहुल गांधी यांनी थेट आरोप केलेला आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने मतांची चोरी केलेली आहे आणि ही चोरी करून भाजपा सत्तेवर आलेला आहे. आणि राहुल गांधी यांनी ती पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या प्रत्येक विधानाची पिसं काढली जात आहेत, त्यांच्या प्रत्येक विधानाला उत्तर दिलं जात आहे. आणि शरद पवार हे बघत असल्यामुळे त्यांनी थेट आरोप करणं टाळलं. त्यांनी हे सूचित केलेलं आहे की जनता मूर्ख आहे,
त्यांनी हे सूचित केलेलं आहे की 2 जण महाराष्ट्रामध्ये फिरत होते, महाराष्ट्राच्या सत्तेच्या किल्ल्या घेऊन. आमच्याकडे ते आले होते, परंतु आम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते असल्यामुळे, संविधानाचे रक्षणकर्ते असल्यामुळे आम्ही ही ऑफर नाकारली, आम्ही ही ऑफर धुडकावली आणि बहुधा तीच ऑफर घेऊन महायुतीचे जे नेते आहेत ते आज सत्तेवर बसलेले आहेत. आणि अशा प्रकारची विधानं करायची की जी सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग होतील, व्हायरल होतील आणि ज्याचा फायदा भाजपला बदनाम करण्यासाठी होईल. जर पैशाचा जुगाड करून 2 लोकांना विकत घेऊन महाराष्ट्राची सत्ता मिळत असती तर मग राजकीय पक्षांची गरजच काय होती. हे 2 लोक थेट अंबानी आणि अदानी यांच्याकडे गेले असते आणि त्यांना सांगितलं असतं की महाराष्ट्राची सत्ता आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो, फक्त एवढे पैसे तुम्ही आम्हाला द्या. कारण अदानींचा मुंबईत एक सगळ्यात मोठा प्रकल्प सुरू आहे आणि अंबानीच्या घराच्या खाली मविया सरकारच्या काळामध्ये स्फोटकं पेरण्यात आली होती. परंतु हे जे अज्ञात दोघे आहेत ते अदानी अंबानी यांच्याकडे न जाता थेट शरद पवारांकडे गेले आणि शरद पवारांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 160 जागा देतो. बहुधा अदानी आणि अंबानी यांच्यापेक्षा जास्त पैसा शरद पवारांकडे आहे असा समज या लोकांनी करून घेतला असावा. चालू वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा प्रकारचा सामना झाला होता आणि दोन्ही नेत्यांनी आपापली पॅनल या निवडणुकीसाठी उतरवली होती. आणि त्याचे परिणाम काय आले? या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पॅनलचा सफाया झाला. एकूण 21 जागांपैकी अजित पवारांच्या पॅनलने 20 जागांवर बाजी मारली. बरं, ही जी निवडणूक होती ती EVM वापरून झाली नव्हती, ही निवडणूक बॅलेटवरच झाली होती. या निवडणुकीने शरद पवारांना त्यांची ताकद दाखवून दिली. शरद पवारांना हे सांगण्याचा प्रयत्न या निकालाच्या माध्यमातून झाला, आता बस करा, महाराष्ट्राला आता तुमची गरज नाही आहे, आता रिटायरमेंट घ्या, आता घरी बसा. तुमची ताकद एवढीच आहे की तुम्ही सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा विजयी होऊ शकत नाही. शरद पवार आणि त्यांच्या एकूणच पक्षाची जी नीती आहे ती अशा प्रकारची आहे की इथेही राहायचं आणि तिथेही राहायचं. म्हणजे कोणत्याही पक्षाची जर सत्ता आली तर आपल्या डोक्याला शॉट नको, आपण जे काही करतो आहे ते सुरळीतपणे सुरू राहिलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी आपल्याला अडचण नको, हे शरद पवारांचं धोरण असतं. काल परवा प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. आणि मी म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये गौप्यस्फोटांचा आणि भूकंपांचा इतका अतिरेक झालेला आहे की रोज जवळजवळ एक नवा गौप्यस्फोट कोणीतरी करत असतं. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की शरद पवार हा भाजपचा माणूस आहे आणि बहुधा प्रकाश आंबेडकर जे काय बोलले त्याच्यावर उतारा म्हणून शरद पवारांनी आजचा गौप्यस्फोट केला असावा. मवियाचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जी भूकंपाची मालिका सुरू झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भूकंप शरद पवार आणि भाजप यांच्या सत्ता स्थापनेच्या गुटुरगूबद्दल होते. याच्याबद्दल कोण कोण बोललेलं आहे? याच्याबद्दल महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार बोललेले आहेत, छगन भुजबळ बोललेले आहेत, काही वेळा तर स्वतः शरद पवारसुद्धा बोललेले आहेत. शरद पवार भाजपच्या सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. शरद पवारांचं हे धोरणच आहे. शरद पवारांचे हे प्रयत्न एका बाजूला सुरू असतात आणि दुसऱ्या बाजूला ते काँग्रेससोबत आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करत असतात. शरद पवारांचं कन्यारत्न म्हणजे सुप्रिया सुळे काल सोनिया गांधी यांना भेटायला गेल्या होत्या आणि सोनिया गांधी यांना त्यांनी पैठणी भेट केली. महाराष्ट्राच्या बऱ्याच महिला लोकप्रतिनिधी सुप्रिया सुळे यांच्यासोबत गेल्या होत्या, वर्षा गायकवाडसुद्धा गेल्या होत्या. म्हणजे आपण तिथेही आहोत आणि आपण इथेही आहोत. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सत्ता कोणाचीही येवो, आपल्याला अडचण झाली नाही पाहिजे, आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे. मुळात शरद पवारांना विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारची 2 माणसं भेटली यावरच कोण विश्वास ठेवणार नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन राहुल गांधींना त्यांनी हे सगळं सांगितलं आणि राहुल गांधी यांनी त्याला नकार दिला, याच्यावर सुद्धा कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण सत्ता मिळवण्यासाठी राहुल गांधी इतके उतावळे झालेले आहेत. त्यांना बरीच कामं मार्गी लावायची आहेत. त्यांना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवायचं आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाठीमध्ये त्यांना बांबूने रट्टे मारायचे आहेत. म्हणजे त्यांना बरंच काही करायचं आहे जे सत्ता नसल्यामुळे राहुल गांधी यांना सध्या शक्य होत नाही आहे. सत्तेची वाट बघता बघता राहुल गांधी वृद्धत्वाकडे झुकत चाललेले आहेत. त्यांचा ज्येष्ठ नेता होतोय, दाढी पिकली, केस पिकले, काही दिवसांनी पूर्ण चांदी होईल अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे शरद पवारांनी जर त्यांना या 2 माणसांची ऑफर दिली असती म्हणजे थेट आलू से सोना बनानेवाली मशीन, तर राहुल गांधी त्याला नाही म्हणून कशाला म्हणतील. राहुल गांधी यांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं, खांद्यावर घेतलं असतं आणि राहुल गांधी नाचले असते. मी तुम्हाला जून महिन्यामध्ये झालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल सांगितलं. या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांचं पॅनल उतरलं होतं. शरद पवारांच्या या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाला किंवा धुवा उडाला, काही म्हणू शकता. परंतु अशातली बाब नाही आहे की शरद पवारांनी स्वबळावर निवडणूक लढवून ती जिंकण्याची क्षमता पूर्णपणे गमावलेली आहे. 2021मध्ये शरद पवारांनी स्वबळावर अखेरीची निवडणूक जिंकली होती.
ही निवडणूक होती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची. शरद पवारांचं पॅनल विरुद्ध धनंजय शिंदे यांचं पॅनल असा मुकाबला झाला होता. आता धनंजय शिंदे कोण हे तुम्ही मला विचारू नका, कारण मी सांगितलं तरी ते तुमच्या लक्षात येणार नाही आहे. तर अटीतटीची निवडणूक झाली. धनंजय शिंदे यांनी पूर्ण आपली ताकद लावली. या निवडणुकीमध्ये एकूण 34 मतं पडली. त्यापैकी 29 मतं शरद पवारांच्या पॅनलला पडली आणि फक्त 2 मतं धनंजय शिंदे यांच्या पॅनलला पडली. आता धनंजय शिंदे यांनी स्वतःला धन्य समजलं पाहिजे होतं, कारण देशातला इतका दिग्गज नेता, ज्येष्ठ नेता, तालेवार नेता, ज्याचा मीडियाने अनेक दशकं मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून गौरव केला होता, ज्याला आपल्या डोक्यावर घेतलं होतं, असा नेता आपल्या समोर निवडणुकीत उभा राहतो आणि आपण त्याच्यासमोर निवडणूक लढतो. हाच सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण. जीत किंवा हार हा त्यातला खूप क्षुल्लक विषय. आपण लढलो याच्यातच त्यांनी भाग्य मानलं पाहिजे होतं. आपल्याला 2 मतं मिळाली म्हणून कृतार्थ वाटून घेतलं पाहिजे होतं. परंतु तसं न वाटता धनंजय शिंदे आणि शरद पवारांवर आरोप केले. ते असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये घपला झालेला आहे, ही निवडणूक लोकशाही मार्गाने झालेली नाही आहे, याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि या घपल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. धनंजय शिंदे जे काय म्हणाले ते मीडियामध्ये प्रसिद्धसुद्धा झालेलं आहे. म्हणजे तुम्ही गुगल केलं तरी ते तुम्हाला उपलब्ध होईल. नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सफाया झाला, धुळदाण उडाली आणि ही धुळदाण जनतेने उडवली होती. हा जनतेचा कौल होता. परंतु हा जो निकाल होता, हा जो पराभव होता, तो शरद पवारांच्या वर्मी लागला आणि त्या पराभवाच्या ज्या जखमा आहेत त्या अजूनही ठसठसत आहेत. या जखमा अजूनही ओल्या आहेत. हे शरद पवारांनी त्यांच्या ताज्या विधानातून दाखवून दिलं होतं. जशी धनंजय शिंदे यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जी निवडणूक होती आणि त्यामध्ये जो पराभव होता तो पचवता आला नाही, तीच परिस्थिती शरद पवारांची आहे. फक्त शरद पवार आणि धनंजय शिंदे यांच्यामध्ये फरक असा आहे की धनंजय शिंदे यांना मुठभर लोक ओळखत असतील, शरद पवारांना अवघा देश ओळखतो. अशा नेत्याला सुद्धा पराभव पचवता येत नाही. त्यामुळे धनंजय शिंदे यांना दोष देता येत नाही. पराभव पचवणं हे खूप जड असतं आणि शरद पवारांना सुद्धा या वयात इतक्या अनुभवानंतर सुद्धा हे जड जाताना दिसतंय. जनतेने आपल्याला झिडकारलं आहे हे राहुल गांधी यांना सुद्धा मान्य करणं कठीण होतं आहे आणि शरद पवारांना सुद्धा त्यांच्या ताज्या विधानानंतर ही बाब स्पष्ट झालेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.